चला चला कळसुबाईला चला। गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू फिरस्ती गुरु। आज आपण चाललेलो आहे ट्रेकला, कळसुबाई ट्रेक, महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई। अष्टविनायकापैकी आपण ओझर या ठिकाणी आलेलो आहोत। उतुरला नाश्ता करून तिथंच लागणाऱ्या वस्तू आम्ही घेतल्या, म्हणजे मॅगी, चहा, वेफर्स वगैरे खरेदी करून आम्ही कळसुबाईच्या दिशेने मार्गस्थ झालो। जाताना घाटवळणाचा, निसर्गाचा, गावाकडील वातावरणाचा आनंद घेत थांबत फोटोज व्हिडिओज घेत आमचा प्रवास कळसुबाईच्या दिशेने चालू होता। फायनली आपण महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखराच्या बेस विलेजला म्हणजे बारी या गावात येऊन पोहोचलेलो आहे। फायनली इथं गाडी पार्क केलेली आहे आणि आता 1:30 वाजलेले आहेत। आता इथं आपण हेल्मेट वगैरे घेऊन वरती सुरू करूयात गड चढायला। इथून दिसतोय मला एकदम असा उंच। चला, बारी गावातून आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे। आता एक छोटंसं गाव आहे बारी, कळसुबाईच्या पायथ्याला। तुम्ही कुठूनही आलात तरी तुम्हाला बारी या गावात यायला लागतं। पुण्यावरून या, मुंबईवरून या। खूप शांत असं गाव आहे, मस्त। मला सिक्रेट सांटाने ही हायकिंग स्टिक दिलेली आहे, त्याचा उपयोग मी आता कळसुबाई चढायला करतोय। थँक्यू सिक्रेट सांटा। आजच्या कळसुबाईच्या ट्रेकला आम्ही 2 जण चाललेलो आहेत, मी आणि युगल। आता ट्रेक करायला सुरुवात केलेली। पहिल्याच टप्प्यात दम लागलाय। अभी तो दिल्ली बहुत दूर आहे। गावकरी त्यांचं काम करतायत, शिळ्या राखायचं त्यांचं चालू आहे। किती वेळ लागतो बाबा वर जायला? जातात 1:30 का 2 वाजले असतील। हां, 2 वाजले आता। 2 वाजले असतील। मग तुम्हाला बराच टाइम लागेल। कळसुबाई शिखर, कळसुबाई शिखर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं एव्हरेस्ट। मित्रांनो, या कळसाची हाईट जी आहे तर ती बारी गावातून म्हणजे जे बेस विलेज आहे इथून 900 मीटर आहे आणि समुद्र सपाटीपासून जर आपण याची हाईट कॅल्क्युलेट केली तर ही 1646 मीटर म्हणजे जवळपास 5400 फूट आहे। हे हाईट, हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे असं म्हणलं जातं। कळसुबाई ही नवसाला पावते, त्याच्यामुळं खूप सारे भाविक इथं ये जा करत असतात आणि गावातली लोक तर रोज एवढ्या वरती जातात, खाली येतात, त्यांच्यासाठी सवय झाली आहे म्हणा ती। वरती जाताना जागोजागी तुम्हाला असे छोटे छोटे हॉटेल्स दिसतील, जेवायची राहायची वगैरे तुमची व्यवस्था होऊ शकेल। पहिल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर इथं कळसुबाईचं एक छोटंसं मंदिर इथं बनवलेलं आहे। जे लोक वरती जाऊ शकत नाहीत, ज्यांची श्रद्धा आहे, त्यांच्यासाठी इथं खालीच मंदिर त्यांनी स्थापन केलेलं आहे। आपण जाऊन बघूयात जरा। खूप असं सुंदर आणि शांत मंदिर आहे इथं। इथलं पायथ्याचं जे गाव आहे बारी, तर हे महादेव कोळी समाजाचं आदिवासी जे आहेत तर त्यांचं हे गाव आहे। इथं मध्ये असलेल्या देवीचं आपण दर्शन घेऊन पुढे चाललेलो आहे। वाट अशी मातीनं निसरडी वाट आहे, पावसाळ्यामध्ये धोकादायक आहे, खूप स्लिपरी आहे, फक्त माती आहे, डस्ट आहे, त्याच्यामुळं ग्रीप असलेले शूज शक्यतो वापरा। पावसाळ्यामध्ये तर खूप रिस्की आहे, असे छोटे छोटे दगड आहे, त्याच्यावरून पाय घसरतो ना। नॉर्थ ईस्ट का पहाड़ी बंदा अपने साथ है आज। डोक्यावरती ऊन तळपत आहे, उन्हाचा जोर आहे आज खूप, तरी बरं आहे म्हणजे खालच्या टप्प्यामध्ये झाडं आहेत त्यामुळे थोडी सावली आहे, थोडी एनर्जी यावी म्हणून थोडं ग्लुकोज, लिंबू पाणी, थंडावा। इथं गावातले लोक अशी टप्प्याटप्प्यामध्ये शेती करतात, पायऱ्यांची शेती।
इथं वरती एक टप्पा आहे. हा डोंगर भाग असल्यामुळे अशी टप्प्यामध्ये इथं शेती केली जाते. कळसुबाई हा ट्रेक डिफिकल्ट नाही आहे, पण काम काढतो. चढ जो आहे तो जास्त आहे आणि जिथं कठीण पॅच आहेत, कातळ आहे, तर तिथं गावकऱ्यांनी लोखंडी शिड्या लावलेले आहेत. अजून हा मोठा टप्पा पार करायचा आहे. त्याच्यानंतर वरती अजून छोटा टप्पा आहे. तिथं वरती कळसू मातेचं मंदिर आहे. खूप दमछाक होते मित्रांनो. पाणी सोबत ठेवा. 10 मिनिटाला 2 मिनिटं थांबा, पाणी प्या, पुढे चला. 5 मिनट में आ जाएंगे, चलो. मैं अभी पहुंचा ना. 5 मिनट में. वाह, मैं ब्रेक ले रहा हूँ बीच बीच में इतना सारा. बैठो मत. पीछे बंदे लोग गिर गए थे रे. उनको देख रहा था मैं. तो यहाँ से उतरने के बाद ऊँट जैसे चलेंगे सब लोग. हा जो ग्रुप आहे वरतून आता उतरलेला आहे. जाताना सगळे हसत जातात, येताना चेहरे बघायचे सगळ्याचे. खतरनाक होतात. ऊन जे आहे ते अपोजिट साईडला आहे. म्हणजे आता आपण थोडंसं पलीकडे गेलो तर आपल्याला सावलीच मिळणार आहे. तर असं मध्ये मध्ये टप्प्यावरती इथं तुम्ही टेंट वगैरे लावून कॅम्पिंग वगैरे करू शकता. हॉटेल्स वगैरे पण आहेत. खूप व्यवस्थित पद्धतीने इथं मेंटेन केलेलं आहे. भंडारदऱ्यामध्ये म्हणू शकतो आपण की भांडार म्हणजे भांडार आहे गडांचं. एका साईडला कळसुबाई आहे, एकीकडं हरिश्चंद्रगड आहे, एकीकडं AMK आहे, एका साईडला रतनगड आहे, त्याच्याच बाजूला भंडारदरा डॅम आहे. आम्हाला इथं 2 जण मुंबईचे ट्रेकर भेटलेले आहेत. हे पण 2च आहेत. ये थोड़ा हार्ड पैच है, दे दो हाथ. युगल भाई जिंदाबाद. हे बघा मित्रांनो, असे पॅच आहेत एकदम. म्हणजे हे पाणी वाहून असं झालेलं आहे. पावसाळ्यात तर तुम्ही वाहतच जाऊ शकता एकदम स्लाइड करत, त्याच्यामुळे टेन्शनच नाही. वरती बसायचं डायरेक्ट खाली. ही जी केबल दिसतीये आय थिंक ही वरती लाईट नेली आहे. पाणी संपलेलं आहे. पाण्याची नितांत गरज आहे. तुम्हाला कमीत कमी ना 3 लिटर 3 ते 4 लिटर पाणी चढताना लागणार आहे, नाहीतर तुमची लागणार आहे. पहिल्या लोखंडी टप्प्याच्या इथं आपण आलेलो आहेत. लोखंडी कठडा रेलिंग केलेला आहे यांनी इथं. चला, इथून आता थोड्या पायऱ्या आहेत. ते बघा, ते जे दिसतंय ना ते बारीगाव. तिथून आपण गाडी लावलेली आहे आणि तिथून असं 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 चालत आलेलो आहे. पायऱ्यांचा पॅच आलेला आहे. थोडासा दिलासा, पण कोणतीही गोष्ट फार काळ टिकत नाही. पायऱ्या वरती संपतील. तर इथं लोखंडी पायऱ्यांचा जिना आहे. इथं तेवढं तरी चांगलं काम केलंय. कठीण टप्प्यामध्ये असं आहे, पण ऍक्च्युली हे जे असे अँगल आहे, पाय ठेवल्यानंतर इथं पायाला रुततंय. अँगल सरळ असे नाही आहेत, हे असे तिरपे आहेत, त्यामुळे पायाला रुततात. इथं एवढी छोटी स्पेस आहे की कोणी उतरू शकतं किंवा कोणी जाऊ शकतं. ॲक्च्युली हा ट्रेक इझी आहे, पण याच्या ज्या पायऱ्यांची जी हाईट आहे ते खूप आहे. ऑलमोस्ट 1 फुटाची पायरी आहे. त्याच्यामुळं दम लागतो आणि पाय, पिंडरी आणि मांडी जाम होऊन जाते. सनसेट व्हायच्या आधी आपल्याला वरती पोहोचायचं आहे. आत्ता 3:30 झालेत. अजून वरती पोहोचायला 2.5 तास आहेत. जवळपास 6 वाजता सनसेटचा टाईम आहे. बघूयात आपल्याला वरती जायला किती वेळ लागतो. आता पाय लॉक व्हायला लागलेत. गुडघे जे आहेत ते लॉक व्हायला सुरुवात झाली. इथं तुम्हाला दिसेल अशी स्टेप्स दिसत आहेत शेतीचे. खूप छान वाटतंय वरतून बघायला. तर तुम्हाला इथे एक दिसेल, इथे एक टप्पा आहे आणि आणखीन वरती इथं एक हार्ड टप्पा आहे. त्याच्यानंतर थोडंसं सपाट आहे आणि परत एकदम शेवटचा टप्पा आहे तो वरती आहे जिथं मंदिर आहे. चैत्र महिन्यामध्ये कळसुबाईची यात्रा असते आणि गर्दी तर त्यावेळेस पण असते आणि दसऱ्याच्या वेळेस पण 9 दिवस इथं खूप गर्दी असते. एवढं वर असून पण खूप लोक वरती येतात. ॲक्च्युली महादेव कोळी समाजाची ही कुलदेवी आहे. तर गावामध्ये जे लोक राहतात ते सगळे महादेव कोळी समाजाचे आहेत. इकडे जुनी शिडी आहे, ही तुटली आहे. इकडे जी आहे डाव्या साईडला ती नवीन शिडी आहे. आत्ता मला एक ग्रुप भेटला होता, त्याच्यातले बरेच जण मला म्हणे दादा नको वरती जाऊ, अजून पण वेळ आहे, इथूनच खाली जा, खूप वाट लागली. आज मिड ऑफ द वीक आहे, तरी पण आज गर्दी बऱ्यापैकी होती. कॉलेजची ट्रिप वगैरे आलेली. खाली आम्हाला 3 बस दिसल्या. त्याच्यानंतर प्रायव्हेट व्हेकल्स खूप वेगळ्या, 2 व्हीलर्स वेगळ्या. म्हणजे बरेच लोक वरती आहेत. तरी त्यातले आय थिंक निम्मे लोक खाली उतरलेत. त्यांनी सकाळी ट्रेक चालू केला होता. आज पहिल्यांदा मला इथं काहीतरी चांगलं लिहिलेलं दिसलंय, हळू चला. नाहीतर सगळे कोणाची नावं लिहिलेली असतात, काही लिहिलेलं असतं. आपण आता
कठीण टप्प्यामध्ये आहेत. इथं आज माकडं दिसत नाही, नाहीतर या पॅचवरतून माकडं वरती नाही जाऊ देत. खूप माकडं असतात इथं. आणि मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक मज्जा दाखवतो. हे बघा कसा आहे कचरा. लाज वाटायला पाहिजेत लोकांना कचरा करताना. अँगल पण वाकडे झालेत चालून चालून. फायनली इथं आलेले आहेत माकडं. मला वाटलं आज नाही असणार, दिसले नाही मला. आलेत या पॅचमध्ये. आरामात चला. आत्ता हवा आली आहे थोडंसं वरती आल्यावर. खाली डोंगरामुळं हवा अडवली जात होती तर काहीच हवा लागत नव्हती. काय मस्त व्ह्यू दिसतोय समोर. जर पाहिलं समोरच्या डोंगरावरती सगळ्या विंडमिल आहेत, गोल्डन रेज आहेत. 4 वाजलेले आहेत. मस्त ऊन पडलंय, मस्त लाईट आहे. सापडतंय काय? अरे मिळतंय काय? तुला मिळतंय काय? ए फ्रुटी. चला वर चला वर. इथं हा दगड जो आहे तर तो कोरून पायऱ्या बनवलेल्या आहेत. हा अख्खा एक दगड आहे. इथं छोटी मुलं न थकता पळत पळत वरती आलेत. बघा एकदम छोट्या बाळाला घेऊन चाललेत. इथं साधं चालता येत नाही तर बाळाला घेऊन चाललेत. इथं गावामध्ये भजन चालू आहे. एकदम क्लिअर आवाज येतोय आणि एवढं शांत आणि एवढं मस्त वाटतंय ना, प्रसन्न वाटतंय. इथं मृदुंग, भजन, कीर्तन. पूर्ण हा असा कातळ आहे, असा विस्तीर्ण पसरलेला डोंगर कळसुबाईचा. कळसुबाई शिखरावरती कळसुबाई देवीचं एक छोटंसं मंदिर आहे. असंही आख्यायिका गावामध्ये सांगितले जाते की इथलं जे गाव आहे तर तिथली कळसुबाई ही त्या गावातली सून होती आणि तिला वनस्पती औषधीमधलं बऱ्यापैकी ज्ञान होतं. त्याच्यामुळं ती गावातल्या लोकांची सेवा करीत असे. कालांतरानं तिचा मृत्यू झाला. त्याची ओळख म्हणून या शिखराला कळसुबाई शिखर असं म्हणलं जातं. आणि गावातील लोकांनी तिचं मंदिर जे तर त्या शिखरावरती बांधलेलं आहे, छोटंसं मंदिर. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानलं जातं म्हणून आजही ते कळसुबाईला देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासी समाजाची कुलदेवी आहे. असे मोठे मोठे बोल्डर्स आहेत. अजून तिथं जायचं आहे, एवढं वरती आहे. कळसुबाई शिखरावरती जाताना हा पॅच जो आहे थोडासा दिलासा देतो. थोडा फ्लॅट आहे. इथं शिखरावरती मला व्हाईट कलरचे फ्लावर्स खूप दिसत आहेत आणि खूप मस्त दिसत आहे. पण मला नाही माहिती की ते कुठलं फ्लावर आहे ते. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही की हे कोणतं फ्लावर आहे ते. आपण निम्म्याच्या वरती आलेलो आहे. इथं काही ड्रोन शॉट्स घेतलेत. तोपर्यंत तुम्ही ड्रोन शॉट्स एन्जॉय करा. मी चालतो पुढं. आला एक दगडांचा पॅच. सगळे दगडच आहेत इथं. आता तसे सगळे दगडच आहेत. आणखीन शेवटचे 2 टप्पे राहिलेले आहेत आपल्याला वरती जायला. खूप भूक लागलेली आहे आम्हाला आणि आता गरम गरम कांदा भजी आम्ही खाणार आहेत इथं. असे मस्त गरमागरम भजी आलेले आहेत. भज्याचा नाश्ता करून आम्ही आता वरती निघालेलो आहे. पाणी बॉटल जी आहे खूप महाग आहे इथं, 40 रुपयाला एक बॉटल आहे. शक्यतो पाण्याची बॉटल कॅरी करा आणि परत रिटर्न घेऊन जा. इथं कचरा करू नका. या टप्प्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं एक विहीर आहे. इथं प्यायचं पाणी तुम्हाला मिळू शकेल. जरी पाणी संपलं तरी इथून पाणी भरून घ्या. तुम्हाला जर काय खायचं वगैरे किंवा पाणी घ्यायचं असेल तर हा लास्ट टप्पा आहे. याच्यावरती पाणी आणि कुठला स्टॉलही नाही आहे. आम्ही आणखीन वरतीच येतोय. हे लोक वरती जाऊन परत रिटर्न यायला लागले.
असं भारी लाईट झालंय ना, मला शब्दात नाही सांगू शकत मी. तुम्हाला ड्रोन शॉट्स दाखवतो आणि शॉर्ट्स रील्स त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला. वाव, थकान सगळी गेली आहे माझी. इथं जे आलोय ना, सफल. फायनली कळसुबाईच्या शेवटची टप्प्यात लोखंडी शिडी चढतोय. आनंद. पाय दुखताय. जिथं जिथं भगवा फडकतो अंगावरती शहारा येतो. छत्रपती शिवाजी महाराज. सुख. फायनली मी सनसेटच्या टाइमला पोहोचलोय वरती. पाय दुखताय पण सुख आहे. फक्त ना आपल्याला ना पटकन लाकडं गोळा करून घेऊयात आपण. आम्ही सगळं मंदिराच्या इथला कचरा गोळा केलाय, नारळाचा वगैरे. आणि आता इथं शेकोटी पेटवणार आहे आम्ही. बॉनफायर म्हणजे कचरा पण जळेल, स्वच्छता पण होईल आणि आमची पण व्यवस्था होईल. इकडं आमचा टेंट लावून झालेला आहे. असं मस्त वातावरण झालं ना. कोणी नाहीये तर आम्ही दोघे आहेत आणि आणखीन 2 जण आहेत, ते पण थांबणार आहेत आज कॅम्पिंगला. कॅम्पिंगचा संसार. मस्त शेकोटी केलेली आहे इथं. आमची आता जेवणाची सोय. स्टोव आहे, मॅगी आहे आणि आम्ही कळसुबाई शिखरावरती आहे. रात्री आम्ही फक्त 4 जण होतो. आता अख्खी जत्रा भरली आहे इथं. 4 वाजल्यापासून गोंधळ चालू झालाय. सकाळचे 6:30 वाजलेत आणि सगळी जत्रा इकडं मोबाईल घेऊन बसलेली आहे सनराईज साठी. सगळ्यांनी टाइम लॅप्स लावलेले आहेत. फायनली सनराईज झालेला आहे. गर्दी थोडी पांगली आहे इकडं. कळसुबाईची ट्रिप म्हणजे तुमची एक मेस्मरायझिंग ट्रिप होऊ शकते. जे पण ट्रेकर्स आहेत तर त्यांच्यासाठी ही एक चांगली मेजवानी आहे. ॲडव्हेंचर कशाला म्हणतात हे कळसुबाईला आल्यानंतर कळेल. कळसुबाई मंदिराच्या पाठीमागच्या साईडला जर आपण आलो तर इकडं सुंदर असा भंडारदऱ्याचा डॅम दिसतो. याच साईडला AMKचा ट्रेक आहे, तो आपल्याला इकडं हा जो दिसतोय हा इकडं हा इथं समोरच आहे.
चला आता आपण कळसुबाईचा निरोप घेऊन खाली उतरायला सुरू करूयात. कळसुबाई उतरून आम्ही आता पहिल्या टप्प्यात खाली आलोय. भूक लागलेली आहे. मस्त मस्त गरम गरम पोहे होत आहेत. वरतून शेती अशी एकदम मस्त दिसते. इथं बघू शकता एकदम स्टीफ स्टेअरकेस आहे. कळसुबाई ट्रेक करून माझी हालत जरा थोडी खराब झाली, पण मित्रांनो मस्त प्लेस आहे, व्हिजिट करू शकता. एकदा तरी हा ट्रेक नक्कीच केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट आपण एकदा तरी सर केलं पाहिजे. तर उतरताना पाय असा गुडघ्यामध्ये लॉक झालेला आहे की सरळ जमीन आली तरी पण पाय असा वाकडाच पडतोय, उंटासारखं चालतोय. चला मित्रांनो, माझा व्हिडिओ हा मी इथंच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला ते पटकन मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन भन्नाट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.